12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. इयत्ता 12वीचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. आज सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावरती हा निकाल पाहता येईल. 2026 सालच्या 12वीच्या परीक्षेसाठी 15,32,487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती आणि त्यामुळे आजच्या लाखो विद्यार्थ्यांचं लक्ष हे 12वी बोर्डाच्या निकालाकडे असणार आहे. काल हिंगोलीमध्ये नवनिर्वाचित राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीनं हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह सर्व मान्यवरांच्या हस्ते रामराव वडकुते यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार तानाजी मुटकुळे, आमदार हेमंत पाटील, आमदार राजू नवघरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. हिंगोलीत कयाधू नदी स्वच्छता मोहिमेचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. नदीमधील सर्व कचरा बाहेर काढून नदी स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या असून लवकरात लवकर नदी स्वच्छ करावी असे निर्देश यावेळी देण्यात आले. निसर्गाचा ढासळता समतोल सावरण्यासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपमहापौर अॅडव्होकेट धनंजय जाधव यांच्या संकल्पनेमधून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेचा शुभारंभ काल महाराष्ट्र दिनी करण्यात आला. जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महानगरपालिका आणि साई द्वारका सेवा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमानं ही वृक्षारोपण आणि संवर्धन मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यामध्ये तापमान हे 45 अंशांवरती गेलेलं असून ग्लोबल वॉर्मिंगचा समतोल राखण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाख झाडांची लागवड करून संवर्धन करण्याचा संकल्प उपमहापौर धनंजय जाधव यांनी व्यक्त केला आहे. कुठंतरी ही ग्रीन सिटी होतं, जे शहर वाढत चाललेलं आहे आणि वाढत्या शहरामध्ये मोठे मोठे कॉन्क्रीटचे रस्ते असतील, मोठ्या मोठ्या लग्नाला भिडणाऱ्या इमारती असतील किंवा वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता हा उपक्रम अत्यंत विकासाच्या बरोबरीनं अत्यंत गरजेचा उपक्रम होता. त्याच्यामध्ये आज कुठंतरी उपमहापौर साहेबांनी पुढाकार घेऊन एक चांगली संकल्पना, जवळपास 1 लाखाचा झाडाचा संकल्प त्यांनी केला. लातूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरामध्ये सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकृत इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नव्यानं पोलीस दलामध्ये भरती झालेल्या 46 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं. त्याचबरोबर जिल्ह्याभरामध्ये राबवण्यात येणाऱ्या QR कोड आधारित पेट्रोलिंग यंत्रणेचा शुभारंभ देखील झाला. या कार्यक्रमाला विविध लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा अकाउंटंट विकास चव्हाण यांच्या विरोधामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केलाय. कामांची बिलं आणि सिक्युरिटी डिपॉझिट परत करण्यासाठी तब्बल 6% म्हणजेच साधारण 1,34,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप हा त्यांच्यावरती करण्यात आलाय. तक्रारदाराच्या अर्जावरती चौकशीनंतर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला असून या प्रकरणात आणखी काही अधिकारी अडकल्याची शक्यता ही देखील व्यक्त केली जाते. पुण्यातील भोरमध्ये एका 65 वर्षीय व्यक्तीनं एका 4 वर्षांच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करून तिची दगडानं ठेचून हत्या केली आहे. ही चिमुकली सुट्टीनिमित्त तिच्या आजीच्या गावी आलेली होती. ती दुपारच्या सुमारास घरासमोर खेळत होती. यावेळी वृद्ध व्यक्तीनं तिला गोठ्यामध्ये नेऊन तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले तसंच तिची दगडानं ठेचून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला. बराच वेळ चिमुकली दिसली नाही म्हणून तिच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी तिचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर CCTV चेक केल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेनं घेऊन जात असल्याचं दिसून आलं. दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत. चिमुकलीचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलं. पोलिसांनी 65 वर्षीय नराधमाला ताब्यात घेतलंय. गोंदिया जिल्ह्यातील देवरी इथं एका सेवानिवृत्त प्राचार्यानं त्याच्याच घरामधील वसतिगृहामध्ये राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीसोबत गैरकृत्य केल्याचा प्रकार समोर आलाय. पत्नीच्या साडीला इस्त्री करून दे या बहाण्यानं रूममध्ये नेऊन पैशांचं आमिष दाखवत गैरकृत्य करण्याचा प्रकार केल्याची या मुलीनं तक्रार दिलेली आहे. देवरी पोलीस ठाण्यामध्ये सेवानिवृत्त प्राचार्य काशीनाथ शहारे विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेला असून आरोपी गेल्या 6 दिवसांपासून फरार आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक हे रवाना झालंय. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामधील मालेगाव शहरामध्ये चोरीची घटना घडली आहे. शिवशक्ती ज्वेलर्स दुकानामध्ये मालक साफसफाई करत असताना चोरट्यांनी दागिन्यांची बॅग पळवली आहे. यामध्ये 6 लाख रुपयांचे दागिने होते. तर स्थानिक पोलीस आणि नागरिकांनी फिल्मी स्टाईलनं चोरट्याचा पाठलाग केला, पण चोरटे दुचाकीवरून फरार होण्यात यशस्वी झालेले आहेत. या घटनेमुळे मालेगाव शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.
टीसीएस प्रकरणामधील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। 2 दिवसांपूर्वी या प्रकरणाचा युक्तिवाद पूर्ण झालेला असून न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवलेला आहे। निदा खान जामीन मिळणार की आता तो फेटाळला जाणार याकडेच आता लक्ष लागले। भंडाऱ्याच्या साकोळीजवळ एसटी बसचा भीषण अपघात टळलेला आहे। नागपूरवरून भंडाऱ्यामार्गे साकोलीकडे जाणाऱ्या बसचं चाक हे अचानक निखळल्याची घटना घडली। मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बस सुरक्षितपणे थांबवण्यामध्ये आली आणि मोठा अनर्थ टळलाय। या बसमध्ये 23 प्रवासी प्रवास करत असून सुदैवानं कोणालाही दुखापत झालेली नाही। मात्र या घटनेमुळे एसटीच्या देखभालीवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। जळगाव जिल्ह्यामधील भुसावळ इथल्या पापानगर परिसरामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडलेली असून एका घराला ही आग लागल्यामुळे अवघ्या काही क्षणामध्ये आगीनं रौद्र रूप धारण केलेलं होतं। मात्र वाऱ्यामुळे आग पसरल्यामुळे आजूबाजूच्या इतर 2 घरांना देखील आग लागल्याची माहिती असून आग लागल्याचं लक्षात येताच परिसरामधील नागरिकांनी एकच धावपळ केली। सुदैवानं घरामधील सदस्य हे बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ हा टळलेला आहे। नंदुरबारच्या नवापूर परिसरामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यामुळे खळबळ उडाली आहे। बाधित पोल्ट्री फार्मच्या 1 किलोमीटर परिसरामधील सर्व 1,40,000 कोंबड्या या नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र 24 तास उलटून देखील अद्यापही कलिंग प्रक्रिया ही सुरू झालेली नाहीये आणि त्यामुळे बर्ड फ्लू संदर्भामध्ये प्रशासन उदासीन असल्याचं चित्र हे दिसून येत आहे। सकाळी 9-9:30 पर्यंत ते सर्व येऊन गेले। आमचे आमदार साहेब आले, तहसीलदार साहेब आले, PI साहेब आले, पशुसंवर्धन डिपार्टमेंटचे लोक पण होते आणि त्यानंतर म्हणे ते असं सांगून गेले की आता आमचे सर्व स्टाफ येत आहे, नंतर पंचनामा वगैरे करून तुमच्या कलिंग ऑपरेशन आम्ही स्टार्ट करू। आमचे फार्म सकाळी त्यांनी सील केलं, सर्व जे 1 किलोमीटरमध्ये येत आहे ते सर्व पोल्ट्री त्यांनी सील केलेलं आहे। अमरावतीत उष्णतेची लाट अधिकच तीव्र होताना दिसतेय। मागील आठवडाभरापासून विक्रमी तापमानाची नोंद होत असून काल जिल्ह्याचा पारा हा 44 अंशांवरती पोहोचला होता। गेल्या 6 ते 7 दिवसांमध्ये तापमान 44 ते 46.8 अंशांदरम्यान नोंदवण्यात गेलेले आहे। तर दरम्यान नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन हवामान खात्यानं केलंय। वाशिम जिल्ह्यामध्ये सध्या तापमान 40च्या पुढे गेलंय। यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागतोय। पुढील काही दिवसांमध्ये उष्णतेची तीव्रता ही आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। तर दरम्यान एप्रिल महिन्यामध्ये तापमानानं विक्रम केल्यानंतर आता मे महिन्यामध्ये देखील तापमानाचा पारा हा आणखी किती वाढतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। बीड जिल्ह्यामध्ये सध्या उन्हाचा पारा हा चांगलाच वाढलाय। या उन्हामुळे अंगाची काहिली होतीये। उष्णतेपासून दिलासा मिळालेला म्हणून लोक थंडगार उसाचा रस, लिंबू सरबत यांच्यासारख्या पेयांचा आस्वाद घेतात। मात्र उसालाच उष्णतेपासून वाचवण्यासाठी रसवंती चालकानं शक्कल लढवलेली आहे। अहमदपूर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरती असलेल्या एका रसवंती चालकानं ऊस थेट फ्रीजमध्ये ठेवलाय। याआधी ऊस थंड राहावा म्हणून पारंपरिक पद्धतीनं पोतं किंवा कपड्यामध्ये गुंडाळून ठेवला जात होता। मात्र आता वाढत्या उन्हाच्या पाऱ्यामुळे चक्क रसवंती चालकानं फ्रीजमध्येच ऊस ठेवल्याचं पाहायला मिळतंय। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। गेल्या काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्याचं तापमान हे 44 अंशांवरती पोहोचलं होतं। त्यातच पाऊस झाल्यामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। भंडाऱ्यामध्ये अनेक ठिकाणी भात पीक कापणीला आलंय आणि अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यामुळे कापणीला आलेल्या धान पिकांसह आंबा आणि भाजीपाल्याच्या शेतीला फटका बसण्याची शक्यता आहे। तसंच 42 अंशांपर्यंत पोहोचलेल्या तापमानानंतर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। मुंबईच्या अंधेरीमधील सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्ट आणि सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या वतीनं संस्थापक विश्वस्तांचा गौरव सोहळा उत्साहामध्ये पार पडला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी प्रीती सप्रू, त्याचबरोबर संभावना सेठ, दीपक पराशर, राजपाल यादव आणि मनोज जोशी यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते। कलाकारांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचं चव्हाण यांनी कौतुक केलेलं असून कोकणामध्ये जागा उपलब्ध करून देण्याची तयारी देखील दर्शवली आहे। 9 ते 10 हजार सिने कलाकार एकत्र येऊन या वास्तूमध्ये त्यांच्या असणाऱ्या अडचणी सोडवण्याचं काम करतात। काही लेबरच्या संदर्भातले असणारे इश्यूज आहेत, काही त्यांच्या
सामाजिक जीवनामधले काही इश्यूज आहेत हे सगळे इश्यूज मी समजून घेतले. मुंबईत शिवसेना मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीचा निर्णय घेतला. याला काही संघटनांनी विरोध केलेला असला तरी उत्तर भारतीयांमध्ये मराठी भाषेचा सन्मान वाढावा यासाठी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या वतीनं चांदिवलीमधील उत्तर भारतीयांसाठी राजा शिवाजी हा चित्रपट मराठीमध्ये मोफत दाखवला जातो. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून साकीनाक्यामधील मॅक्सेस सिनेमामध्ये आजपासून पुढील 7 दिवस हे शो मोफत असून 66 वर्ष पूर्ण झाल्याने 66 मोफत शो दाखवले जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मराठी आणि उत्तर भारतीयांना प्रेरणा मिळेल असा विश्वास आमदार लांडे आणि उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष रामप्रसाद दुबे यांनी व्यक्त केलाय. रे रोड रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड केबलच्या खांबावरती माथेफिरू चढल्यामुळे मोठा ड्रामा केल्यामुळे एक खळबळ उडालेली होती. ओव्हरहेड केबलच्या खांबावरती माथेफिरू चढल्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवाही विस्कळीत झाली. अखेर वीज पुरवठा बंद करून तरुणाला खाली उतरवण्यात आलं. लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफ कडून ही तरुणाची सध्या चौकशी सुरू झालेली आहे. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवरती काल मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा हा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तर हा पूल म्हणजे इंटरनॅशनल कोलॅबोरेशनचं मोठं उदाहरण असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. हा पूल म्हणजे इंटरनॅशनल कोलॅबोरेशनचं एक उदाहरण आहे. कारण भारतासहित 7 देश वेगवेगळ्या पद्धतीनं या पुलाच्या उभारणीमध्ये त्या ठिकाणी होते. आपल्याला माहिती आहे की याचं ओरिजिनल डिझाईन, प्रथम डिझाईन, बेस डिझाईन हे कॅनडामध्ये तयार झालं. त्यानंतर फोर्स टेक्नॉलॉजी ही कोपनहेगन डेन्मार्कमध्ये त्या ठिकाणी त्याची विंड टेस्ट करण्यात आली. केबल्सच्या ज्या चाचण्या आहेत त्या ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना विद्यापीठात करण्यात आल्या. केबल्सचं जे उत्पादन आहे ते मेसर्स किसवायर या मलेशियाच्या कंपनीने केलं आणि रस्त्यालगतचे सुरक्षा कठडे ऑस्ट्रिया आणि गोदरेज आपल्या भारतातली मुंबईतली यांनी संयुक्तपणे केलं. आणि मग याची अग्निशमन चाचणी ही ॲपल्स लॅब स्पेन यांनी केली, स्पेनमध्ये केली. आणि याच्यामध्ये पुलाचं आरेखन हे तैवानच्या कंपनीने केलं. व्हेरिफिकेशन कन्सल्टंट ऑस्ट्रियाचे होते आणि केबल एक्सपर्ट हे सिंगापूरचे होते. त्यामुळे एकूण 7 देशाच्या वेगवेगळ्या कंपन्यांनी, इन्स्टिट्यूशन्सनी या पुलामध्ये सहभाग घेतलाय. मिसिंग लिंकवरती सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलंय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. अद्ययावत अग्निशमन यंत्रणा तसंच 24 तास सीसीटीव्ही कॅमेरे याच्यासह सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलेलं आहे. अद्ययावत अग्निशमनची व्यवस्था, वॉटर मिस्ट यंत्रणा, आपत्कालीन दूरध्वनी, दर 50 मीटरवर आपल्याला त्या ठिकाणी दूरध्वनी आहे. दर 300 मीटरवर 2 बोगद्यांना जोडणारे कनेक्टर आहे. म्हणजे एखाद्या बोगद्यात दुर्घटना घडली तर दुसऱ्या बोगद्यातनं इव्हॅक्युएशन करता येईल अशी व्यवस्था आहे. 24 तास CCTVचं याच्यावर देखरेख आहे. नियंत्रण कक्ष आहे. हवा खेळती राहावी म्हणून स्पेशल अशा प्रकारचं व्हेंटिलेशन याच्यामध्ये आहे. आणि लेनची शिस्त पाळली जावी याकरता इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आहे. मिसिंग लिंक लोकार्पण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवरती टीका केली आहे. 2014ला तत्कालीन काँग्रेस सरकारनं मिसिंग लिंक करता येणार नाही म्हणून 13 कारणं दिली होती असं फडणवीसांनी म्हटलंय. 2014 साली तत्कालीन सरकारने 13 कारणं दिले. 13 की हा का होऊ शकत नाही आणि फाईल क्लोज केली. या 13 कारणामध्ये एक कारण हे देखील होतं की लोणावळा तलावाच्या खालून हा चालला आहे आणि म्हणून हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट करता येत नाही. आणि 13 कारणं देऊन मुख्यमंत्र्यांनी सही करून हा प्रोजेक्ट पूर्णपणे बंद केला.
मिसिंग लिंकचं काम पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या. सुरुवातीला एवढी उंची बघून मजूर पळून जायचे, मात्र कठीण परिस्थितीमध्ये हा मार्ग पूर्ण झाला. हा एक महत्त्वाचा रेकॉर्ड असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. या ठिकाणी सुरुवातीला एवढी उंची बघून मजूर पळून जायचे, अधिकारी पळून जायचे, त्यांना शोधून 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 पुन्हा आणायला लागायचं. त्यामुळे एवढ्या उंचावर काम करणं, 182 मीटर टायगर व्हॅलीच्या वरती वायाडक्टचं काम करणं सोपं नाही आहे. आणि त्याचबरोबर आता आपल्याला याला गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड असा जो आपलं रेकॉर्ड नोंद झालंय, सगळ्यात जगातला वायडेस्ट टनेल आणि भारतातला सगळ्यात उंच वायाडक्ट अशी याची ख्याती आहे. मुंबई पुणे प्रवासातील वेळ 25 ते 30 मिनिटांनी कमी करणारा मिसिंग लिंक कालपासून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आलाय. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी लिंकवरून प्रवास केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः गाडी चालवली. दरम्यान एक्सप्रेसवेवरती मिसिंग लिंक नसून कनेक्टिंग लिंक आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. यासंबंधी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, तर लवकरच या लिंकला नाव दिलं जाणार असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. मुंबई पुणे, पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता बघितलं होतं. आज त्याचा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालेला आहे. पहिल्यांदा तर आजपासनं याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे. ज्यावेळी आपण ही तयार केली तेव्हाच ही लिंक नव्हती, म्हणून आपण मिसिंग लिंक म्हणत होतो. पण आता गायकवाडजी जरा समोरचं नाव बदला आणि त्याला कनेक्टिंग लिंक असं तुम्ही त्या ठिकाणी लिहा. पण लवकरच आम्ही सगळे मिळून त्याला नाव काय द्यायचं आहे ते देखील आम्ही ठरवणार आहोत. पण तोपर्यंत किमान मिसिंग आता काही नाही आहे. नथिंग इज मिसिंग, एव्हरीथिंग इज इन प्लेस. तर मिसिंग लिंकवरती सगळ्यांनी लेनची शिस्त पाळावी. लेनची शिस्त मोडल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. लेनची शिस्त मोडणाऱ्याच्या घरी चलान जाणार असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. आता आम्ही लेनची शिस्त पाळली नाही, कारण आमच्या पुरतं ते बंद केलं होतं आणि आम्हाला पूर्ण लेन सगळ्या बघायच्या होत्या. पण आता याच्या पुढे ते सुरू राहील आणि जो लेनची शिस्त बिघडवेल त्याला ऑटोमॅटिक त्याच्या घरामध्ये एक मोठं चालान मिळेल, जे त्याला भरावं लागेल. त्यामुळे लेनची शिस्त सर्वांनी पाळावी अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागण्याआधी उत्साही कार्यकर्त्यांनी पंढरपूर शहरामध्ये सुनेत्रा पवारांचे बॅनर आणि मोठमोठे होर्डिंग लावले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी लावलेल्या या होर्डिंग्सची सध्या चर्चा आहे. यापूर्वी अजित पवार यांची प्रतिमा देवघरामध्ये बसवणाऱ्या शिंदे यांनी यावेळी विक्रमी मताधिक्य, नातं तुमचं माझं ऋणानुबंध अशा आशयाचे बॅनर्स लावलेत. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपलेली असली तरी या निवडणुकीबाबत एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना संधी दिली जाणार होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षामध्ये ओबीसी नेत्याला घेण्यासाठी शिवसेनेची तयारी सुरू होती आणि त्यासाठी ओबीसी चेहरा म्हणून हाकेंना संधी दिली जाणार होती. मात्र शिवसेनेमधील काही नेत्यांच्या विरोधामुळे हाकेंच्या उमेदवारीचा प्रस्ताव रखडला आणि दरम्यान या वृत्ताला हाकेंनी देखील दुजोरा दिलाय. महाराष्ट्रामधल्या 450 जातींचा आवाज बनण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यांचे प्रश्न सुटण्याच्या दृष्टिकोनातून जर एखाद्या पक्षाचा काही प्रस्ताव असेल, काही ऑफर असेल तर लोकशाहीमध्ये आम्ही त्याचा सकारात्मक विचार करू शकतो. पण महाराष्ट्रामधल्या ओबीसींच्या, बलुत्या आकृत्यांच्या, भटक्यायुक्त जाती जमातींच्या अनेक समस्या आज महाराष्ट्रामध्ये जशाच्या तशा आहेत आणि वेगवेगळ्या पक्षातले नेतृत्व असतील, आमदार खासदार असतील, नेते मंडळी असतील, या ओबीसींच्या प्रश्नावरती खुलेपणानं वास्तव भूमिका घ्यायला कोणीही तयार नाही. एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकल्याच्या निर्णयाविरोधामध्ये सांगलीत मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चा निघाला. सांगलीच्या स्टेशन चौकापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हा भव्य मोर्चा निघाला होता.
भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या मोर्चाचं निवेदन स्वीकारलं. या मोर्चामध्ये उदयनराजे भोसले यांच्या आई कल्पनाराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय प्रतापराव गुजर यांचे वंशज, बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज, हंबीरराव मोहिते यांचे वंशज आणि यांच्यासह स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या अनेक शूरवीरांचे वंशज या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यासोबतच खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम यांच्यासह अनेक राजकीय पक्षामधील नेते मंडळी ही देखील या मोर्चामध्ये सहभागी झाली होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.